त्यांच्या दिंडीची रचनाच अशी केलेली आहे की पुढे जो असतो तो पुढे ध्वजधारी असतो, म्हणजे ज्याच्या हातात पताका असतात. त्या पताका कशासाठी? तर त्या पताकामुळे कळावं की हे तर काहीतरी आपल्याकडं वैभव येत आहे. त्याच्यानंतर ज्यांच्या हातात टाळ असतात ते टाळकरी असतात. त्याच्यानंतर विणेकरी असतात आणि त्याच्या मागे महिला असतात. आणि ज्या महिलांच्या डोक्यावर हंडा असतो आणि तुळस असतं. ज्यांच्या डोक्यावर तुळस असते त्यांना तुळसमाय म्हणतात. म्हणजे ही तुळसमाय आत्ता आपल्याला माहिती आहे की तुळस ही आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करते. परंतु त्या काळामध्ये आपल्या सगळ्या संतांनी तुळशीचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. आता जो खरा वारकरी आहे त्याला जर समजा पलीकडे जायचं असेल किंवा रस्ता ओलांडायचा असेल तर तो मध्ये आधे ते दिंडीत मधून रस्ता ओलांडणार नाही. 2 दिंड्यांच्या मध्ये ध्वजधारी असतात, पताकाधारी असतात. ते पताकाधारी आल्यानंतरच तो रस्ता ओलांडणार. मध्ये आधी तो रस्ता त्याचा छेद करून तो जाणार नाही. हा खऱ्या वारकऱ्याचं लक्षण. दुसरं असं की जे वारकरी असतात ते वारकरी दिंडीमध्ये 4 ओळ केलेली असते किंवा 5 ओळ केलेली असते. ते पहिल्या मुक्कामापासून निघेपर्यंत पुढे नंतर तो त्यांचा जो विसावा आहे तो विसावा आणि त्याच्यानंतर परत दुसरा विसावा आणि मुक्कामाचं ठिकाण, जेवणाचं ठिकाण अशा पद्धतीने थांबतात. वाटेमध्ये जी लोक तथाकथित लोक त्यांचा मी त्यांची क्षमा मागतो, त्यांचा उद्देश चांगला आहे. जी लोक खाद्यपदार्थ वाटतात, खरा जो वारकरी आहे तो खरा वारकरी दिंडी सोडून कधीही ते खाद्यपदार्थ घ्यायला जाणार नाही.